जुन्या वादातून पानशॉप चालकावर तलवार कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील दीपनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका 20 वर्षीय पानशॉप चालकावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। केडगावमधील रंगोली चौकात हा थरार पाहायला मिळाला। या हल्ल्यात इरफान शहनवाज शेख हा तरुण गंभीर जखमी झालाय, तर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिद्धार्थ रणदिवे, दत्ता गायकवाड यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून इरफान शेख हा त्याचा मित्र अमित शिंदे याच्यासोबत मोपेडवरून रंगोली चौकात आला होता। यावेळी जुन्या वादातून दबा धरून बसलेल्या सिद्धार्थ रणदिवे, दत्ता गायकवाड, प्रथमेश शिंदे, कपिल अबनावे, तुषार घोडके, गोल्या अमुलिक, नट्या अमुलिक, संदीप रणदिवे यांच्यासह एका महिलेच्या टोळक्यानं त्यांना अडवलं। तुमच्यात दम असेल तर आता भांडा असं म्हणत त्यांनी वाद घालायला सुरुवात केली। अमित शिंदे यानं वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता सिद्धार्थ रणदिवे याने तलवारीने इरफानच्या डोक्यात वार केला। जीव वाचवण्यासाठी अमित पळून गेला। त्यानंतर दत्ता गायकवाडने तलवारीनं हल्ला केला, तर इतर साथीदारांनी कोयत्यानं सपासप वार करण्यास सुरुवात केली। यात इरफानच्या डोक्याला, हातावर आणि डोळ्याजवळ गंभीर जखम झाली। भांडणाचा आवाज ऐकून अमितचे आईवडील मदतीला धावले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांनी कसाबसा इरफानला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवून कोतवाली पोलीस ठाण्यात आणलं। इरफानची प्रकृती गंभीर असल्यानं पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। उपचारानंतर इरफानने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली। या प्रकरणी इरफान शेखच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी सिद्धार्थ रणदिवे, दत्ता गायकवाड यांच्यासह 9 जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे आणि बेकायदा जमाव जमवून हल्ला करणे या कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, तर पुढील तपास सुरू आहे। मात्र या घटनेनं केडगाव परिसरासह अहिल्यानगर शहरात खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।